तर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जामिनासाठी न्यायालयात जाणार नाही असं म्हणत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजन साळवी यांचं वक्तव्य समोर आलंय। मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते व्यवसायाच्या निमित्ताने। मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे। मी एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा 3 कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात, ते दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा 100% चुकीचा आहे। राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे। माझी ती तयारी आहे पोलीस कस्टडीत राहायची, पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे। बस मी सर्व माझी मानसिकता आधीपासून केलेली 40 वर्ष मी शिवसैनिक असल्यामुळे अनेक आंदोलनं अनेक घटना मी स्वतः अनुभवलेल्या आहेत। पोलीस कस्टडी जेल आमच्या 5वीला पुजलेला आहे। संघर्षातून उभा राहिला कार्यकर्ता आहे, या दबवणारा कार्यकर्ता मी नक्कीच नाही आहे।